मुद्दा घेतात, कोणाकडून त्या नशेच्या गोष्टी घेतात, याच्या बाबतीत पण एकदम थरो इन्व्हेस्टिगेशन होईल. त्याच्यामध्ये तुमच्या मागं भोंगा लागेल आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही सध्याचं बरं आयुष्य चाललेलं आहे त्याला प्रॉब्लेम होईल. त्यामुळे सगळ्यांना मला तर या मीटिंगमध्ये एकच विनंती करायची आहे, पोलीस प्रशासनाला पण विनंती समजा या गोष्टीची की तू पुढे गुटखा आणि नशेच्या गोष्टी तुमच्या पांढऱ्यातून रिक्ता कामा नये. तसं जर मला काय आढळलं तर तुमच्यावरती स्ट्रिक्टेस्ट ऍक्शन घेतली जाईल. तुमच्या दुसऱ्याची पेपर वाटली दिली जाईल की क्रेन तुमची जी टपरी आहे ती प्रॉपर क्रेन निवडून आली. आणि जर तुम्ही जर मला असं वाटत क्रेन इंडिव्हिज्युअल ती टपरी उचलता येत नाहीये तर तिथं विजेसी घालून ती बोलून टाकेल कोर्टाकडे. याच्यात काही मी काय महानगरपालिकेला नगर परिषद एखादं पत्र देईल, त्यांनी घेतलं सिरियस तर घेतलं आणि आम्ही आमच्या पद्धतीने चालू करू. तुम्हाला त्याच्या कुठल्या ठिकाणी कापड मागायचे आहे की बघा आम्ही सगळं लिगल करून सुद्धा पोलीस प्रशासनाने आमच्यावर अशी कारवाई केली तर ते तुम्ही करू शकता. परंतु या गोष्टी बिलकुल अलाउड नाही. दुसरं जे स्कूलच्या ठिकाणी 100 मीटरच्या आतमध्ये जे विकतात, मी बऱ्याच ठिकाणी बघितलं खेडेगावामध्ये कुठेतरी प्राथमिक शाळा असते त्याच्या बाहेर त्यांची काहीतरी बडीशोपची, पानाची, सुपाऱ्याची टपरी असते. आता तुमच्या कोण लोक तुमची विकत घेणार आहे, त्याच्यामुळे कोण बाधित होऊ शकतं भविष्यामध्ये असे भरपूर